one of the diameters of the circle given by the equation x square plus y square minus 6x plus minus 12 is equal to 0 is a chord of circle S whose center at minus 3 comma 2, then the length of radius of S विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, बघा काय दिले नेमकं. एक सर्कल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y मायनस 12 इज इक्वल टू 0. याचा सेंटर जर बघितला तर 2g ची व्हॅल्यू -4, 2f ची व्हॅल्यू 6, c ची व्हॅल्यू -12 आहे, g ची व्हॅल्यू -2 मिळेल, f ची व्हॅल्यू 3 मिळेल. सेंटरचा फॉर्म्युला काय असतो बघा, -g - f दॅट इज 2, -3 अँड रेडियस काय येईल बघा, g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c म्हणजे 4 + 9 + 12 म्हणजे 13 + 12 15 दॅट इज रेडियस 5 झाली. ओके, एक डायमीटर जो आहे, वन ऑफ द डायमीटर्स ऑफ द सर्कल इज गिवन बाय. ओके, हा या सर्कलचा काय झालं बघा, डायमीटर झाला. याचा सेंटर जो झाला तो किती आहे बघा, 2, -3, रेडियस 5 आहे, हे 5 झालं. डायमीटर जो आहे ती दुसऱ्या सर्कलची एक कॉर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक सेकंड सर्कल एक जर ड्रॉ केला आणि ह्याची कॉर्ड जर केली, समजा असा एक सर्कल ड्रॉ केला, हा सर्कल एस आहे. ओके, या सर्कलची ही एक कॉर्ड आहे जी पहिल्या सर्कलची डायमीटर आहे असं सांगितलं. ठीक आहे, आणि त्या एस सर्कलचा सेंटर दिलेला आहे आपल्याला, समजा 3, -2 -3, 2 असं दिलेलं आहे. आणि रेडवाला सर्कल जो एस आहे त्याची रेडियस आपल्याला फाइंड करायची. सेंटर पासून हे जॉईन केलं तर ही झाली रेडियस. ओके, इथून परपेंडिक्युलर ड्रॉप केला कॉर्डवर, हे डिस्टन्स 5 आहे. हे डिस्टन्स काढता येईल तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युल्याप्रमाणे, आणि पायथागोरस थेरम लावून ही तुम्हाला रेडियस व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, पहिल्यांदा डिस्टन्स काढूया. हे समजा लेट से हे सी आणि हा एक पॉइंट घेतला ए, तर सी ए डिस्टन्स कसा मिळेल बघा, डिस्टन्स फॉर्म्युल्याप्रमाणे -3 - 2 चा स्क्वेअर 2 + 3 चा स्क्वेअर म्हणजे काय राहील बघा, 5 चा स्क्वेअर 25 + 25 √50 दॅट इज 2 टाइम्स ऑफ 25. सी ए मिळाला आपल्याला 5√2. ओके, म्हणजे डिस्टन्स बघा, हे जे डिस्टन्स मिळालं आपल्याला ते 5√2 मिळालं. हे डिस्टन्स 5 मिळालेलं आहे, आणि आपल्याला आता रेडियस काढायचे. तर रेडियस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस 5√2 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, 25 प्लस हे 50 झालं, 5 चा स्क्वेअर 25 इंटू √2 चा स्क्वेअर 2 दॅट इज ही व्हॅल्यू आली √75. therefore r is equal to 25 into 3, r is equal to 5√3. Option number C.